सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे। यवनी पुशिले स्वामी कहा आहे, अक्कलकोटी पहारे। आपण आरतीमध्ये ही ओवी म्हणत असतो। या ओवीचा अर्थ असा की जे यवन आहेत ते विचारतात की स्वामी कुठं आहेत, तर सांगतात की स्वामी कुठे नाहीत तर आपल्या अकलेच्या कोटात, म्हणजे स्वामी आपल्या अकलेमध्ये, आपल्या डोक्यामध्ये आहे। स्वामी इथे आहे। या अनुभवातून देखील आपल्याला हेच कळणार आहे। स्वामींना जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, स्वामी कुठे हे विचारतो, त्याच वेळेस स्वामी आपल्याला कशा प्रकारे भेटतात ह्या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। या दादांना स्वामींनी जी प्रचिती दिली आहे ती खरंच अस्मरणीय आहे। कधीही कोणीही विसरू शकणार नाही, कारण हे दादाच आत्तापर्यंत विसरू शकलेले नाही आहे। खरंच खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती रोज येत असतात। आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मला आलेला स्वामींचा जो दिव्य अनुभव आहे तो आज येथे मी तुम्हाला सांगत आहे। खूप दिवसाची इच्छा होती हा अनुभव सांगावा। आपल्यामुळे जर कोणी स्वामी सेवेकरी घडत असेल तर मला त्यात आनंदच आहे। आशेच्या किरणांनी मी हा अनुभव येथे सांगत आहे। बघा काय झालं होतं ना, की स्वामी कसे असतात, काय असतात, स्वामींची सेवा काय असते या बाबतीत मला काही एक माहीत नव्हतं। मी मुंबईचा रहिवासी आहे, पण काय म्हणतात ना की असंच एक दिवस मी माझ्या मित्राला कॉल केला। माझा मित्र हा सोलापूरचा आहे आणि तो स्वामींचे जे मूर्ती फोटो असतात त्याची तो कुणी जर त्यांना ऑर्डर केली तर ती पुरवत असतो, ते देत असतो। मी असंच माझ्या मित्राला कॉल केला आणि त्यावेळेस तो ऑर्डरमध्येच होता। त्यावेळेस मी त्याला म्हटलं की काय करतो, त्यावेळेस त्याने मला सांगितलं। त्यावेळेस मी त्याला म्हटलं की अरे माझी पण एक इच्छा होती, माझ्या मोबाईलमध्ये ना स्वामींचा एक फोटो आहे, तो फोटो ना मला पाहिजे होता। माझा मित्र बोलला, अरे तो मला पाठवून दे, मला जर सापडला शोधला मी तुला देतो, कुरिअर करतो, असं तो मला बोलला आणि मी त्याला तो पाठवून दिला। त्यानंतर असेच खूप 2-3 महिने निघून गेले माझा मित्र, आणि जेव्हा माझा मित्र अक्कलकोटमध्ये पूर्ण फिरला, पूर्ण दुकान शोधले, पण त्याला तो फोटो कुठेही सापडत नव्हता। ज्यावेळेस ते चौकशी केली त्यावेळेस ते म्हटले की हा फोटो फक्त मोठ्या अन्नछत्र जे कोणी असं चालवतं तिथेच हा तुम्हाला मिळू शकतो, इथे कुठेही तुम्हाला हा भेटणार नाही। मित्राचा कॉल आला की अरे तो फोटो कुठेही मिळत नाही। मग मी तो विषय पूर्णपणे सोडून दिला होता। त्यानंतर काय झालं ना की असे 2-3 महिने निघून गेले आणि त्याच योगायोगाने माझा जो मित्र होता तो तेथे अक्कलकोट समाधी मंदिरात एक दिवस दर्शनासाठी गेला आणि त्याला तेथे आरती मिळाली। आरती झाल्यानंतर त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून एक फोटो गिफ्ट देण्यात आला। तो फोटो त्याला दिला। त्यावेळेस तो फोटो जो मला पाहिजे होता तोच फोटो होता। मित्राने बघितला आणि त्याला तो फोटो खूप आवडला, त्याला खूप आनंद झाला की मी आता माझ्या मित्राला हा फोटो कुरिअर करेल असं तो म्हटला। पण त्याच दरम्यान माझ्या मित्राचे लग्न जमणे, साखरपुडा वगैरे पाहणे, त्यामुळे त्याचा वेळ त्याच्यात निघून गेला आणि तो विसरून गेला की तो फोटो मला द्यायचा आहे। त्यामुळे तो फोटो त्याच्याकडेच राहिला। थोड्याच दिवसामध्ये 4-5 महिने झाले आणि मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की मला फक्त घरामध्ये एक म्हणून आणून ठेवायचा होता, की सेवा वगैरे काही करायचं नव्हतं, पण एक चला आपण पण स्वामींचा एक फोटो घरामध्ये आणूया एवढीच इच्छा होती, बाकी काहीच नव्हतं। मग मी एक दिवस असेच माझे जेवण वगैरे झालं आणि मी फिरण्यासाठी बाहेर जाण्यासाठी निघालो। त्या दरम्यान काय झालं ना की मी शतपावली करत होतो, एकटाच गुणगुणत चाललेलो होतो आणि मी ज्या रस्त्याने कधीही जात नाही, माझे पाय
तिकडे का बरं ओळले मलाही काही कळायला मार्ग नव्हता. पण मी चालत होतो. चालता चालता जे डम्पिंग ग्राउंड असतं ना, मी तिथे येऊन पोचलो. खूप सारा कचरा तिथे पडलेला होता. त्या डम्पिंग ग्राउंडपाशी मी आलो. तिकडे कुणीही भटकत नाही, कोणी जात नाही. पण मी त्या दिवशी काय माहीत, पण स्वामींच्या कृपेने तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर काय झालं ना, की असंच चाललेलो होतो. माझ्या कानामध्ये हेडफोन होते आणि मी शतपावली करत होतो. अचानक माझी नजर एका चमकणाऱ्या वस्तूवरती गेली. इथे काय चमकत आहे मला कळेना, पण म्हटलं काहीतरी असेल म्हणून मी पुढे गेलो. पुढे जाऊन बघितलं आणि मी असं ती चमकणारी वस्तू थोडीशी वर केली तर मला स्वामींचा फोटो दिसला. तो खूप घाण झालेला होता. त्याच्यावरती खूप सारे कचऱ्याचे डाग लागलेले होते. पण स्वामींचा फोटो आहे, इथं कचऱ्यात कसा टाकावा मनामध्ये असा विचार आला. आपण हा फोटो घरी घेऊन जाऊया असं मनात वाटलं. देवाला हे लोक कचऱ्यात टाकतात. मनाला खूप वाईट वाटलं. म्हटलं नाही, आपल्याला हा फोटो घरी न्यायचा आहे. म्हणून मी तो फोटो घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मी तो फोटो खूप क्लीन केला, खूप स्वच्छ केला आणि मी तो फोटो क्लीन करून ठेवला. त्यानंतर मी माझ्या मित्राला कॉल केला. अरे बघ ना, आज किती म्हणजे योगायोग आहे. मी आज फिरत होतो त्यावेळेस मला स्वामींचा हा फोटो सापडला रे, असं मी माझ्या मित्राला बोललो. स्वामी भक्तांनो, मी खरं सांगतो. लगेच माझा मित्र म्हटला की अरे मला तो फोटो पाठव म्हणे, व्हॉट्सॲपला मला पाठवून दे. मी लगेच फोटो त्याला पाठवून दिला. त्यावेळेस मित्राने बघितलं. त्यावेळेस मित्र म्हणला, अरे हा तर तोच फोटो आहे जो तुला पाहिजे होता आणि मला देखील भेटलेला फोटो असाच आहे. तो मित्र मला असा बोलू लागला. त्यावेळेस मला क्लिक झालं की हो, मी याला बोललो होतो आणि हा फोटो तर खरंच तसाच आहे. मग स्वामी माझ्या घरी स्वतःहून आले असं मला वाटू लागलं. कारण मी जिकडे कधी माझे पाऊल जात नाही, मी तिकडे जात नाही. स्वामींनी त्या दिवशी मला नेलं, कारण स्वामींना माझ्या घरी यायचं होतं. तो साक्षात्कार, तो अनुभूती मी कधीही विसरू शकत नाही. त्या दिवसापासून मी स्वामींचा सेवेकरी झालो आणि मी स्वामींविषयी थोडी सेवा करू लागलो. स्वामींविषयी माहिती घेऊ लागलो आणि माझा जो मित्र तिथे होता ना, त्याने मला स्वामींची सेवा करायला सांगितली. तो म्हणे तुला जादा काही नाही जमलं तरी चालेल, पण तू फक्त नित्य सेवा कर. 3 अध्याय स्वामीचरित्राचे वाच आणि 11 माळी नाही जमल्या तरी 1 माळ पण खूप श्रद्धेने, भावाने आणि विश्वासाने घे. बघ, स्वामी तुझा योगक्षम चालवतील. तुझ्या जीवनातील असंख्य अडचणी, संकटे स्वामी दूर करतील आणि जे काही भोग आहे ते भोगण्यासाठी तुला मदत देखील करतील. खूप खडतर रस्ता असेल पण स्वामी त्याचे रूपांतर फुलामध्ये नक्की करतील, असं तो मला बोलत होता. त्याच वेळेस वाटलं की खरंच किती आगाधलेला आहे. माझ्या आयुष्यात हा चमत्कार घडला आहे. मी स्वामींचं काही केलं नाही, स्वामींचं नाव घेतलं नाही, फक्त एक इच्छा मनात आली होती आणि जर हे स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करू शकतात तर खरंच माझ्या आयुष्यातील कितीतरी इच्छा अशा आहेत की त्या स्वामीच पूर्ण करू शकतात, असं मनामध्ये एका कोपऱ्यात वाटलं. आणि त्या दिवसापासून मी खरंच स्वामी भक्तांनो स्वामी सेवेसाठी लागलो. खऱ्या अर्थाने स्वामी काय त्या दिवशी मला कळाले आणि स्वामींचं सेवा करू लागलो. त्यानंतर घरामध्ये प्रत्येकजण मला म्हणू लागला की या स्वामींना घरात कशाला आणलं, ते खूप कडक असतात, त्यांना नॉनव्हेज वगैरे काही चालत नाही. आपल्या घरात तर नॉनव्हेज होतं. मग मी मित्राला कॉल केला की अरे घरचे असे बोलत आहे. त्यावेळेस मित्र बोलला, तू काळजी करू नको, अरे असं काही नसतं, नॉनव्हेज वगैरे तू ज्या दिवशी खाणार आहे त्या दिवशी फक्त लवकर स्वामींची सेवा कर, नंतर खा. आपोआप तुझे मन स्वामी इच्छा तुझी त्या मटणावरची, त्या नॉनव्हेजवरती स्वामी कमी करतील. तू असं म्हणू नको की स्वामी कडक आहे आणि त्यांना घराबाहेर काढायचं. लोक हीच भूल करतात. स्वामी स्वतःहून तुझ्या जीवनात आले आहेत तर त्यांना घराबाहेर काढू नको, त्यांना तुझ्या घरात आश्रय दे. तू नाही तर तू स्वामींच्या घरात राहतो हे कधी विसरू नको. त्यांना घराबाहेर काढण्याचा कधीच विचार करू नको, असं माझ्या मित्रांनी मला समजून सांगितले. त्या दिवसापासून खरंच इच्छाच झाली नाही नॉनव्हेज खाण्याची. मी घरच्यांना म्हटलं की तुम्हाला खायचं तर खा, मी नाही खाणार आणि मी माझ्या स्वामींना घराबाहेर काढणार नाही आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, असं मी खडतरपणे घरच्यांना सर्वांना सांगून दिलं आणि माझी सेवा चालू राहिली. त्यानंतर हळूहळू घरात हे बदल होत गेले आणि घरात बदल
बदल झाल्यानंतर जे थोडे थोडे मोठे अनुभव येऊ लागले, त्यामुळे आई, पत्नी या सर्वजण स्वामी सेवेमध्ये आल्या आणि आमचं घर आता पूर्ण स्वामीमय झालं. घरातील नॉनव्हेजसुद्धा पूर्णपणे स्वामी कृपेने बंद झालं. असे छोटे मोठे असंख्य अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत दिले आहेत. फक्त श्रद्धा, भाव, विश्वास स्वामी भक्तांनो हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामींना तुमचं सोंग डोक काही नको, फक्त आणि फक्त अंतःकरणापासून स्वामींचं नाव घेतलेलं, स्वामींची सेवा केलेली, स्वामींना खूप म्हणजे खूप प्रिय आहे हा अनुभव मला आत्तापर्यंत आलेला आहे. असे माझ्या जीवनातील हे छोटे मोठे अनुभव होते, ते आज मी तुमच्यासोबत शेअर केले. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या दादांना दिले आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.